कायदा बऱ्यापैकी स्त्रियांच्या बाजूने आहे आणि आपण बघतोय की बऱ्याचदा त्यांच्या बाजूने असलेल्या ह्या कायद्याचा स्त्रिया मिसयूज करतात. आज बरेचसे असे मॅटर आहेत की जे अननेसेसरीली दाखल केले जातात. खरं तर स्त्रियांवरती बऱ्याचदा अन्याय अत्याचार झालेला नसतो, तरी DVचे मॅटर म्हणा किंवा क्रिमिनल मॅटर म्हणा, 498 वगैरे सारखे काही केसेस आहेत. ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त खावटी वगैरे ह्या केसेस मोठ्या संख्येने दाखल होताना दिसतात. आता विषय असा आहे की असंच काही नाही की स्त्रियाच व्हिक्टीम आहे या सगळ्या प्रोसिजरच्या, तर असं नाही आहे. आज एक खूप मोठा वर्ग आहे पुरुषांचा की जो या सगळ्या प्रोसेसचा व्हिक्टीम झालेला बघायला मिळतो. आणि याच अनुषंगाने एक सायटेशन आहे. ॲक्च्युली 2022मध्ये दिल्ली हायकोर्टाने एक जजमेंट पारित केलं होतं, ज्यामध्ये हजबंड वाईफ ज्या वेळेला म्युच्युअल कन्सेंट डायव्होर्सने एकत्र आले, अर्थात त्यांच्यात आधी बरेचसे मॅटर इन प्रोसेस होते आणि कुठंतरी त्यांचं सेटल झाल्यावरती ते फर्स्ट मोशनला ज्यावेळेला कोर्टामध्ये आले, त्यांच्यात एक ॲग्रीमेंट ठरलं की पत्नी 9 लाख पतीला देणार आणि एका सर्टन प्रॉपर्टीवरचं जे लोन आहे तो फुलफिल करणार आणि त्या प्रॉपर्टीचं गिफ्ट डीड पत्नीच्या नावाने करून देणार. फर्स्ट मोशनला आल्यानंतर ही जी कंडिशन होती ती दोन्ही पती पत्नींकडनं फुलफिल केली गेली. पत्नीने 9 लाख दिले, त्याच्यानंतर पतीने जी काही सगळी प्रोसिजर होती ती फॉलो केली आणि गिफ्ट डीडचा ड्राफ्ट त्यांच्या आपापसात शेअर झाला. आता गिफ्ट डीडचा ड्राफ्ट शेअर झाल्यानंतर इट मीन्स की जवळपास हे सगळं आता झाल्यासारखं होतं. पण त्यात एक डेव्हलपमेंट अशी झाली की ज्या वेळेला पत्नीने गिफ्ट डीडची डिमांड केली त्यावेळेला हे जे काही प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट होते ते सोसायटीच्या दप्तरी होते आणि सोसायटीचं असं म्हणणं होतं की जवळपास 13 ते 14 लाखाचा काहीतरी मेंटेनन्स आहे, तो जोपर्यंत सोसायटीला भरला जाणार नाही तोपर्यंत ह्या मिळकतीचे जे काही डॉक्युमेंट आहे ते ह्या पार्टीजला दिले जाणार नाही. आता हे 13 ते 14 लाख पतीने भरावी अशी पत्नीची इच्छा होती, परंतु टर्म्स कंडिशनमध्ये हे नव्हतं, त्याच्यामुळे कुठेतरी या गोष्टी डिनाय केल्या गेल्या पतीकडनं आणि त्यातनं सगळा वाद झाला. आणि मग नंतर फर्स्ट मोशनला आलेल्या पती पत्नीनंतर मग पुढची सगळी प्रोसिजर 13B स्टक झाली. मग आता ती प्रोसिजर स्टक झाल्यानंतर पत्नीने बाकीच्या सगळ्या जे मॅटर होते जे कुठेतरी थांबवलेले होते ते पुन्हा सुरू केले. मग याच्या अगेन्स्ट एक ज्याला म्हणूया की पतीला वाटलं की नाही आपल्यावरती सुद्धा कुठेतरी अन्याय अत्याचार झाला आहे आणि म्हणून त्याने दिल्ली हायकोर्टामध्ये कंटेम्प्ट ऑफ कोर्टची पिटिशन दाखल केली, अर्ज दाखल केला आणि त्यात एक आशेचा किरण म्हणूया पुरुषांच्या बाजूने. ॲट द एंड सगळ्या गोष्टींचं मेहरबान कोर्टाने शहानिशा करून सगळ्या डॉक्युमेंटचं इव्हॅल्युशन करून आणि असं गृहीत धरलं की जे काही फर्स्ट मोशनला त्यांच्यामध्ये टर्म्स कंडिशन ॲग्रीमेंट सेटलमेंट ॲग्रीमेंट झालं होतं ते अर्थात दोघंजणं ओथवरती ऑन ओथ कोर्टात दाखल करतात, तर ते दोघांवरती बाइंडिंग आहे आणि कुठंतरी सगळ्या टर्म्स अँड कंडिशन ह्या पतीने फुलफिल केलेल्या आहेत आणि टर्म्स कंडिशन फुलफिल करायला कोणी कमी पडलं असेल तर ती पत्नी होती आणि म्हणून कुठेतरी कंटेम्प्ट ऑफ कोर्ट झालेला आहे आणि म्हणून पत्नीच्या विरोधामध्ये मेहरबान हायकोर्टाने जजमेंट दिलं. तिला 1 महिन्याचा कारावास आणि 2000 दंडाची शिक्षा केली. अर्थात ही अतिशय मायनर आहे, पण कुठून तरी सुरुवात त्या गोष्टीला झालेली दिसते. तर अशा पद्धतीचं हे जजमेंट आहे. हे बऱ्याचदा आपण सुद्धा ह्या जजमेंटचा वापर करून ज्यावेळेला स्त्रिया फर्स्ट मोशनला आल्यानंतर सेकंड मोशनला येणं टाळतात, अशा वेळेला अशा पद्धतीने आपण कंटेम्प्ट ऑफ कोर्टचा अर्ज दाखल करून त्या स्त्रियांना कोर्टात येऊन ॲटलिस्ट ह्या प्रश्नांच्या उत्तराला त्या देणं बांधील आहेत हे त्यांच्यापर्यंत हा मेसेज आपण नक्की देऊ शकतो.